दरम्यान रोहित पवारांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। सरकार एफआयआर का नोंदवू देत नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतले गेले नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफआयआर घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही। आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफआयआर घेऊ नका। मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण एफआयआर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात, म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफआयआर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना। आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते। त्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरती गेले, त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्यात डीसीपी आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफआयआर लिहून नाही घ्यायचा म्हणून। तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफआयआर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।